असलेल्या सगळे जे प्रोफेशनल लोक आहेत ना, त्यांना जास्त आनंद आणि समाधान वाटेल असं माझं हे मत तुमचं अगदी बरोबर आहे की लोकांच्या हितासाठी आणि लोकांना जे गरजेचं आहे ते पहिल्यांदा मिळालं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये विरोधकांची एकी, म्हणजे जर का सरकार ते करत नसेल तर ते सरकारनं करावं यासाठी आवाज उठवण्यासाठी विरोधकांची एकी सुद्धा तितकीच गरजेची असते. नाही, नाही, युनियन- याच्यामध्ये प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीची एकी जी आता विधान परिषदेमध्ये पाहायला मिळत नाहीये, राज्यसभेला जी एकी दिसली विरोधकांची ती विधान परिषदेच्या वेळेला दिसू का शकत नाहीये? ती हळूहळू दिसेल तुम्हाला. हे बघा, म्हणजे इलेक्शन असतं तेव्हा सगळ्यांची मनात अनेक गोष्टी असतात आणि अपेक्षा असतात. शेवटी राजकारण आहे, आम्ही काही NGO चालवत नाही. त्याच्यामुळे राजकारणात गोष्टी अपेक्षा असतात आणि NGO मध्ये वेगळे असतात. आणि महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत आणि आमच्याकडे दडपशाही भीती वगैरे काही नाही. प्रत्येकाला मन मोकळेपणे बोलायचा अधिकार आहे. आमच्याकडे काय फोन बिन येत नाहीत की मग सगळे म्हणतात नको फोन आला जाऊ दे बाबा राहू दे, असं आमच्याकडे नसतं. आमच्याकडे तिन्ही मन मोकळेपणे सगळं बोलत असतात. त्याच्यामुळे ठीक आहे, एखादा मतभेद असणं एका सशक्त लोकशाहीमध्ये गैर काय त्याच्यात. पण मग महाविकास आघाडी फुटली का? कारण कालपासून ह्याची चर्चा खूप रंगायला लागली आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार जर काँग्रेसला मान्य नाही, ते दुसरा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत, तर ही महाविकास आघाडीतली फूट समजायची का? अशा गोष्टी होत राहतात एका लोकशाहीमध्ये, अलायन्सेसमध्ये होत राहतात. आता ममता दिदी आणि आम्ही इंडिया अलायन्समध्ये एकत्र आहोत. काँग्रेस आणि ते विरोधात लढले. दुसऱ्याच्या घरात कशाला बघू, माझंच बघा. आम्ही काँग्रेसबरोबर सगळीकडे एकत्र आहोत. केरळामध्ये आम्ही एकामेकाच्या विरोधात आहोत. आणि हे फक्त इथेच होत नाही. पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्याबरोबर लढली, BJPच्या विरोधात. त्याच्यामुळे अशा गोष्टी अनेक वेळा अलायन्सेसमध्ये होत असतात. मला त्या मुद्द्यावरती जायचं आहे, पण विधान परिषदेला आता काँग्रेस वेगळा उमेदवार देणार आहे की नाही, का बिनविरोध होणार आहे? म्हणजे महाविकास आघाडीकडनं एकच उमेदवार असेल का? बघूया, प्रयत्नाती परमेश्वर. पण या एकीबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा अर्थातच तो विषय येतो विरोधकांनी एकमुखानं एक गोष्ट बोलण्याचा. तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मग उद्धव ठाकरेंशी बोलणं असेल किंवा आता काँग्रेसशी बोलणं असेल, ह्यातला मधला ब्रिज काही बांधण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का या क्षणी? सुप्रिया सुळेंवर काय जबाबदारी आहे? नाही, सुप्रिया सुळेंवर जबाबदारी एकतर की महाविकास आघाडीचा घटक म्हणून अर्थातच आहे, आणि काँग्रेसचा आणि शिवसेनेचा अतिशय उत्तम डायलॉग आहे. म्हणजे मला विचार नेहमीच असतो, आज नाही रोजच असतो. म्हणजे राऊत साहेबांची आणि राहुल गांधींची जी कधी तुम्ही केमिस्ट्री पाहिली आहे दोघांची, ती अतिशय विश्वासाची आणि प्रेमाची आहे. तुम्ही ठाकरे फॅमिली आणि गांधी फॅमिलीला कधीतरी एकत्र बघा कुठल्याही कार्यक्रमात. अतिशय जिव्हाळ्याचे विश्वासाचे संबंध आहेत त्यांची एकमेकाशी, आणि ते काँग्रेस आणि शिवसेनेत ते दिसतात. तर मला काय फारशी एवढी काळजी वाटत नाही. आणि कसं आहे, हे सूत्र वगैरे असतात ना, ते सूत्र वगैरे ते काहीतरी अर्धवट ऐकतात. सगळ्यांना आपल्याला जेव्हा त्या बाजूचे सूत्र असतं तेव्हा मला बरं वाटतं, आमच्या बाजूचा सूत्र असतो तेव्हा मला ते नको वाटतं, असं असतं ते. आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विजनबद्दल बोलतो तेव्हा महाराष्ट्रातले एक विजनरी नेता म्हणून अर्थात अजित पवारांचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं. खूप अनपेक्षितपणे दादा आपल्याला सोडून गेले. हे 3 महिने अजित पवारांविनाचे हे 3 महिने पवार कुटुंबासाठी कसे होते? कसं आहे की कुठल्याही